अविका आणि कौशल दोघेही शहरात राहत असतात आणि कौशलचे संपूर्ण कुटुंब गावात राहत असते. रात्री जेव्हा कौशल ऑफिसमधून घरी येतो तेव्हा, अगं हे काय अविका, हे जेवण तर थंडच आहे. अगं गरम तरी करून दे ना. आता मी थंड जेवण खाऊ का? ओफ हो कौशल, काय तू पण. माझा आवडता हिरो सोशल मीडियावर लाईव्ह आला आहे आणि हा लाईव्ह सेशन मला कोणत्याही परिस्थितीत चुकवायचा नाहीये. तूच जा आणि तूच जेवण गरम करून घे. अविका, हे तर तुझं रोजचंच झालं आहे. मी जेव्हा जेव्हा घरी येतो त्यावेळी तू फक्त फोन आणि टी व्हीमध्येच गुंतलेली असते. अगं दिवसासुद्धा मला दुपारचं थंडच जेवण खायला मिळते. कमीत कमी मला रात्री घरी आल्यावरती तरी गरम जेवण मिळायला पाहिजे ना. हे बघ कौशल, आता माझं डोकं खाण्यापेक्षा तुझं जेवण गपचूप करून करून घे ना. अगं मी काही डोकं खातोय का? जे आहे तेच सांगतोय तुला. गावाकडे माझ्या आईने मला कधीच थंड जेवण दिलं नाही. प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळी मला ती गरम जेवण वाढत होती. परंतु इथे शहरात आल्यानंतर तुझ्याशी लग्न केल्यानंतरच ही माझी अवस्था झालीय. हे बघ कौशल, आता तुझ्या आईचं कौतुक नको चालू करू. आणि एवढंच असेल तर तू गावाकडेच राहा. अगं तुला किती कामं असतात ग. घरची साफसफाई पण तू आठवड्यातून एकदाच करते. फक्त जेवण बनवायचंच काम असतं, पण तेही तुझ्याकडून व्यवस्थित नाही होत. अरे जेवढे करते त्यातच खुश राहा, नाहीतर ते पण करायचं बंद करेल मी. मग लाव एक कामवाली बाई, जी तुझ्याकडून खूप पैसे घेईल. आता जा आणि ते जेवण गरम कर, नाहीतर तुझा पण मूड खराब आणि माझाही मूड खराब. मग कौशल ते जेवण स्वतःच गरम करून घेतो. अगं अविका, तू पण ये ना जेवायला. दोघं एकत्रच जेव आणि जेवता जेवता सुद्धा तुला ते लाईव्ह बघता येईल ना. नाही कौशल, मी पहिलाच जेवून बसलीये. मी काय एवढ्या वेळ तुझी वाट थोडी ना बघणार आहे. रोजच्या प्रमाणे मी आज पण जेवण केले. ठीक आहे अविका, स्वतः तर सगळं गरमागरम खाते, पण मी जर काही बोललो तर माहेरी निघून जाईल. स्वार्थी कुठली. पुढे एके दिवशी कौशलला त्याच्या आई वडिलांचा व्हिडिओ कॉल येतो. अरे देवा, अरे कौशल बाळा, तुझा चेहरा काय एवढा उतरलाय? हो कौशल, तुझ्या चेहऱ्यावरची चमक पूर्ण गेलीये. काय झाले? काही टेन्शन आहे का? नाही आई बाबा, जरा ऑफिसच्या कामामुळे थकलो आहे, म्हणून त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसत आहे. नाही बाळा, हे ऑफिसच्या कामामुळे झालेलं दिसत नाहीये. तू जेवण तर बरोबर टाइममध्ये करतोयस ना? अरे ते जेवण तुझ्या शरीराला लागलेलंच दिसत नाहीये, म्हणून तुझा चेहरा असा झालाय. अगं नाही आई, अविका मला रोज चांगलं जेवण बनवून देते. खरंच सांगतोय, हे काही जेवणामुळे झालेलं नाहीये, खरंच ऑफिसच्या कामामुळे झाले. आणि मी रोज रात्री उशिरा झोपतो आणि सकाळी लवकर उठतो, त्यामुळे झोप पण खूपच कमी मिळतीये. ठीक आहे कौशल, जर जेवणाचं काही नसेल तर चांगलंच आहे. फक्त थोडेच दिवस, थोड्या दिवसांनी मी तिकडे येऊनच जाईल आणि आल्यावर सगळ्यात पहिला तुझी नजर काढेल. ठीक आहे आई. अविका रोज संध्याकाळी 7 वाजता जेवण बनवून गरमागरम जेवते. हा हा हा, गरमागरम जेवण करायची गोष्टच वेगळी आहे. पण मी पण आता काय करू? एकदा स्वयंपाकघराच्या बाहेर निघालं की पुन्हा आत येण्याची इच्छाच होत नाही. आणि म्हणूनच रात्री मला कौशलला जेवण परत गरम करून देण्याचा खूपच आळस येतो. असंच एके रात्री अचानक कौशलला उपेंद्रचा फोन येतो. हा बाबा, काय झाले? तुम्ही एवढ्या रात्री 11 वाजता कसं काय फोन केला? सगळे ठीक आहे ना तिकडे? अरे हो कौशल, तू घाबरू नकोस, इकडे सगळं ठीक आहे. अरे मी तर तुला हे सांगण्यासाठी कॉल केला होता की मी, शशी आणि तुझी लाडकी बहीण पूनम, आम्ही तिघी आता शहरासाठी निघालो आहोत. काय? खरंच? हो कौशल, खरं तर गावात सरपंचाच्या घरी लग्न आहे, म्हणून 2 दिवस सर्व बसेस जाम राहतील ना, कारण अनेक लोक येतील आणि अनेक लोक जातील. आणि या कारणामुळे आमचे तिकडे येणे अडचणीचे होईल. शेतीचं काम पण जवळजवळ पूर्णच झालं आहे, म्हणून मी विचार केला की आम्ही आजच तिकडे येऊन जाऊ. ठीक आहे बाबा, सावकाश या. मी तुम्हाला स्टेशनवर सकाळी घ्यायला येऊन जाईल. कौशलला आता खूपच आनंद होतो आणि जेव्हा ही गोष्ट तो अविकाला सांगायला जातो त्यावेळी ती झोपलेली असते. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी कौशल आपल्या कुटुंबासह घरी येतो
त्यावेळी आपल्या गावातील सासरच्या लोकांना शहरात आलेलं पाहून अविकाला धक्काच बसतो. कशी आहेस अविका? अगं आपल्या सासूला कधीतरी फोन करत जा. माफ करा आई, मी ठीक आहे. तुम्ही कशा आहात? बाबा, पूनम, तुम्ही दोघे कसे आहात? आम्ही पण खूप मस्त आहोत वहिनी. आता लवकरात लवकर तुमच्या हातचे गरमागरम चहा आणि पराठे करा. खूप भूक लागली आहे आम्हाला. हो अविका, बटाट्याचे आणि कांद्याचे पराठे बनव आणि त्यासोबत हिरवी चटणी मिळाली तर खूपच मजा येईल. पण मी तर सकाळी खूपच पोहे बनवले आहेत आणि त्यासोबत कटलेट पण आहेत. मग तेच खाऊन घ्या ना. अगं हे तू काय बोलतीयस अविका? हे जे बोलताहेत तेच बनव ना. ठीक आहे कौशल. अविका आता रागाने स्वयंपाकघरात जाते आणि ज्यावेळी कौशल तेथे पाणी घेण्यास येतो तेव्हा, अरे नालायक माणसा, असे कसे आहेत तुझ्या घरचे? उन्हाळ्यातील पावसाप्रमाणे माझ्या डोक्यावर पडत आहेत. अरे ॲटलिस्ट पहिला सांगायला तरी पाहिजे होतं ना त्यांनी. अगं अविका, काल रात्री 11 वाजताच बाबांनी मला फोन केला होता. ॲक्च्युली ती लोक 2 दिवसानंतर इकडे येणार होते. पण आता 2 दिवसामध्ये गावात सर्व बसेस बंद आहेत, कारण सरपंचाच्या घरी लग्न आहे. म्हणून ते काल रात्रीच निघून आले. अरे देवा, आता यापुढचे दिवस माझे कसे जाणार आहेत काय माहिती. हे काय बोलणं झालं अविका? ते थोडी ना आपल्याकडे कायमस्वरूपी राहायला आलेत. थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे ना. आणि आता तुझं सुनेचं कर्तव्य पार पाडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कृपा करून माझ्या कुटुंबासमोर माझं नाक नको कापू. आधीच पोहे आणि कटलेटच्या बाबतीत बोलून तू मला खूप लाजवलं आहेस. अगं असं कोण बोलतं? त्यांना जे खायची इच्छा आहे तेच बनव ना. अरे मी का 2-2 वेळा मेहनत करावी? जर कटलेट आणि पोहे तयार आहेत तर तेच खायला पाहिजे ना. यांचे तर आल्या आल्या तोंडाचे चोचले सुरू झाले. अगं ते कटलेट रात्रीचे आहेत आणि तू पोहे सकाळी 6 वाजता बनवली होतीस, कारण आज तू तुझ्या मैत्रिणींबरोबर फिरायला जाणार होतीस. आणि आता वाजले 11:30. किती थंड झाले असतील ते पोहे. आणि ते तू गरम पण करणार नाहीस. आणि जरी गरम केलीस तर त्याची चव देखील लागणार नाही. सगळी कामं तू तुझ्या हिशोबानेच करतेस. अगं कधी तर दुसऱ्यांचा पण विचार करत जा ना. आता तू जास्त मला लेक्चर नको देऊ. जा आता इथून, नाहीतर कोणीतरी येईल. आता अविकाला सर्वांसाठी गरमागरम पराठे आणि चहा बनवावाच लागतो. सगळ्यांना ते जेवण खूपच आवडतं. अरे वा अविका, मला वाटलं होतं की तुला जेवण बनवताच येत नाही, पण हे पराठे तर तू खूपच छान बनवलेस. हो अविका, लग्नानंतर जेव्हा आम्ही तुझ्या हातचे जेवण खाल्ले होते तेव्हा ते इतके चवदार नव्हते. पण वेळेनुसार तू आता जेवण चांगलं बनवायला शिकलीयस. शाब्बास बेटा. हे घे, माझ्याकडून तुला हे पैसे. थँक्यू बाबा. थँक्यू आई. चला, कुठल्या तरी कामात चांगले आहेत हे. पूर्ण 1000 रुपये मिळाले मला. आता सगळ्यात पहिला मी मॉलला जाईल आणि खूप सारी शॉपिंग करेन. अविका आता नेहमीप्रमाणे लवकर जेवण बनवते आणि स्वतः गरमागरम जेवते आणि नंतर सर्वांना थंड जेवण देते. अगं अविका, हे जेवण तर पूर्ण थंड आहे. आता हे आम्ही कसे खाऊ? आधीच एवढं थंड वातावरण आहे. अगं हे जेवण जेवलं तर आम्ही आजारी पडू शकतो. नाहीतर काय अविका, आणि तुला तर माहितीच आहे ना की आम्ही सगळेजण केव्हा जेवतो. मग त्यानुसार तू सगळी तयारी 1 ते 1.5 तास आधी करायला पाहिजे होती ना. स्वतः तेवढं लवकर जेवण बनवून गरम गरम खाऊन घेतले आणि आम्हाला मात्र थंड जेवण देतीये. अहो पण आई, आता असं तर नाहीये ना की मी तुम्हाला शिळे जेवण देतीये. जेवण तर एकदम ताजंच आहे, फक्त थोडं थंड झालंय. आता तुम्ही सर्वांनीच गरम करून घ्या ना. नाही अविका, पहिली गोष्ट म्हणजे मला इथला गॅस चालू करता येत नाही. आणि दुसरी गोष्ट ही की तुला एवढ्या लवकर जेवण बनवायला कोण सांगितलं होतं? उद्यापासून आम्ही सगळेजण ज्या वेळेस खाण्यास बसतो त्याच्या अर्धा तास आधी तू जेवण बनवशील आणि सर्वांना गरमागरम चपाती करून देशील. समजले की नाही? हो पण आई. पण बिन मला काहीच नाही ऐकायचं. जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे आणि ते मी तुला सांगणारच. आणि ही तुझी सवय तुला सुधारली पाहिजे. आता जा आणि हे सगळे जेवण गरम करून आण, कारण आम्ही हे गार जेवण अजिबात नाही खाणार.
अविका आता तोंड वाकडं करून सगळे जेवण पुन्हा गरम करते आणि सगळ्यांना वाढते. तिला आता तिच्या सासूवर खूपच राग येतो आणि शशीला पण अविकाचे नखरे स्पष्टपणे दिसू लागतात. आता संध्याकाळी जास्त मेहनत करावी लागू नये म्हणून अविका सकाळीच जास्त जेवण बनवते आणि ते फ्रीजमध्ये ठेवते आणि संध्याकाळी ती फक्त सर्वांना गरमागरम चपाती बनवून देते. अगं, हे सगळं काय आहे अविका? काय आहे म्हणजे? जेवण आहे आई. हे काय तुम्हाला मोतीपवळे दिसतायत का? काय आहे तुम्ही पण? अगं मूर्ख मुलगी, हे जेवण आहे हे तर मला पण दिसत आहे, पण तुला एवढी सुद्धा बुद्धी नाही का की आता तुझ्या घरात एक परिवार राहत आहे. दोन्ही वेळी वेगवेगळ्या भाज्या बनवल्या पाहिजेत. तू सकाळी जास्त प्रमाणात भाजी आणि वरण बनवून ठेवलीस, जेणेकरून तुला संध्याकाळी कमी मेहनत करावी लागेल. फ्रीजमधून काढा आणि थोडं गरम करा आणि खाऊ घाला या लोकांना, हो ना? अहो आई, ते ना. हे बघा विका, मी गावात राहीन नाही तर शहरात राहीन, पण आहे तर तुझी सासूच. मला सगळं काही कळतं की हे सगळं तू का करत आहेस. आणि आता मला हे पण समजायला लागले की माझ्या मुलाच्या तोंडावरचं तेज कुठं गेलं आहे, कारण तू त्याला नेहमी थंड आणि शिळे जेवण देतेस. अगं नाही आई, असं काही नाहीये. तू तर गप्पच बस कौशल. उगाच तुझ्या बायकोच्या बाजूने तू खोटे बोलू नकोस. हे बघा विका, उद्यापासून मला दोन्ही वेळेला वेगवेगळ्या भाज्या आणि डाळी पाहिजेत आणि सगळे जेवण एकदम गरमागरम पाहिजे. बास झालं आई, खूप झालं आता. मी काही तुमची नोकर नाहीये. जे तुम्ही मला काही पण बोलाल आणि मी त्याचं पालन करेन. मी सगळे जेवण माझ्याच हिशोबाने बनवेल. खायचं असेल तर खा, नाही तर गावाकडे निघून जा. एवढं बोलून अविका तिच्या खोलीत निघून जाते. मग दुसऱ्या सकाळी तिला घरात खूपच छान वास येतो. अरे वा, हा तर पुरी आणि भाजीचा वास येतोय. आणि हे काय, शिरा पण बनतोय वाटतं. पण एवढ्या सकाळी एवढं गरमागरम जेवण कोण बनवतंय? मग अविका तिच्या खोलीतून बाहेर येते आणि बघते की हे सर्व तिची सासू बनवत आहे. अहो आई, तुम्ही? मला वाटले की शेजारची बाई जेवण बनवतीये. आणि आई, मला पण खूप भूक लागलीये. मी पण तुमच्यासोबतच बसून सगळे हे गरमागरम खाईल. पूनम, तुझ्या बहिणीला सांग की तिला इथे गरमागरम खाण्याचा काहीच हक्क नाहीये, आणि जर तिने ते खाण्याचा प्रयत्न केला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच होणार नाही. काय? हे बघा वहिनी, तुम्ही आता जा इथून आणि आमच्या सगळ्यांचे जेवण झाल्यावरच तुम्ही इकडे या आणि जेवण बनवून एकट्यानेच खा. हे ऐकून अविकाला आता खूपच दुःख होते. मी आता एकटीसाठी काय जेवण बनवू? बाहेरचे थंड खाणं सुद्धा मला नाही आवडत. मला तर गरमागरम जेवण लागतं सगळं. तुम्ही सगळी लोक माझ्याबरोबर एवढा का अन्याय करताय? आणि तू जो अन्याय आमच्यासोबत केला त्याचं काय? तुला थंडीत गरम जेवायला आवडतं म्हणून सर्वात आधी तू जेवण बनवून खाऊन पण घेतेस, पण तुझ्या कुटुंबातील माणसांचं काय? ते सगळीजण थंड जेवण जेवतील, हो ना? आणि तू तर नेहमी स्वतःचा स्वार्थच बघितला आहेस, म्हणून आता आम्ही सुद्धा आमचा स्वार्थ बघणार आहोत. तू जे आमच्यासोबत केलं तेच आम्ही तुझ्यासोबत करत आहोत. शशीने तुला आधीच सांगितलं होतं की जेवण फक्त अर्धा तास आधी बनवत जा, पण नाही, तुला तर फक्त तुझंच चालवायला आवडतं. अगं, तू कुठे एखाद्या जॉबवर असतीस तर आम्ही समजून पण घेतलं असतं, पण ते नसताना पण तू घरची कामं सुद्धा नीट करत नाहीस. महिन्यातून 1 ते 2 वेळेस तू साफसफाई करतेस. आता तरी कळलं का अविका तुला की दुसऱ्याला कसं वाटतं? हो कौशल, मला माफ कर. तुम्ही सगळेच मला माफ करा. मी तुमच्यासोबत खूपच चुकीचं वागलं, पण मी तुम्हाला वचन देते, यापुढे असं मी बिलकुल नाही वागणार. आणि आतापासूनच मी सर्वांना गरमागरम जेवण करून वाढणार. आणि मग त्या दिवसानंतर अविका सगळ्यांना गरमागरम जेवण बनवून देते आणि आपल्या कुटुंबाबरोबर आनंदात राहते.